माझी जन्मठेप भाग 133. हा भाग हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. केवळ नावापुरता दुसरा वर्ग. तू गेल्या पत्रात विचारलेस की मी दुसऱ्या वर्गात बढती पावलो तर काय काय सवलती मिळाल्या. तुरुंगातून बाहेर जाण्याची नाही. लेखन साहित्य ठेवण्याची नाही. बंधूसह राहण्याची अथवा नुसते बोलण्याची तरी नाही. अपरिहार्य आणि कठोर श्रमापासून मुक्ततेची नाही. वॉर्डर होण्याची किंवा कोठडीत बंद न ठेवण्याची नाही. अधिक चांगली किंवा आदरयुक्त वागवले जाण्याची ती पण नाही. अधिक पत्रे धाडण्याची नाही. घरून भेट येऊ देण्याची नाही. इतरांना हे 5 वर्षांनी उपभोगिता येते. पण मी आज कारावासाच्या 8व्या वर्षात आहे, पण ही कोणतीही सवलत मला अद्याप मिळाली नाही. तर मग तू म्हणशील, तुम्हास दुसऱ्या वर्गात बढती मिळाल्याचा लाभ काय? तर हाच महत्त्वाचा थोर लाभ की दुसऱ्या वर्गात बढती झाली. कळले डॉक्टर? हे झाले कारागृहातील बाह्य सवलतींविषयी. परंतु हे सर्वसुद्धा जोपर्यंत माझे शारीरिक आरोग्य ठीक राहिले होते तोपर्यंत सह्य होते. परंतु ह्या वर्षी माझ्या वाट्यास तीही दुस्सह अडचण आली आहे. कारण माझे शारीरिक आरोग्य अगदी नष्ट होत चालले आहे. मी सहसा असे लिहायचो नाही हे तुला माहिती आहे. परंतु आता तसे लिहिणे मला माझे कर्तव्य आहेसे वाटते. मला ही निश्चिती आहे की दुर्दैवाच्या कोणत्याही घाल्याने गीतेचा अभ्यासी आणि माझा भाऊ सहसा डगमगावयाचा नाही. बाळ प्रत्येक वर्षी 1 दिवस तरी ह्या कारागारातही निर्भेळ आनंदाचा वाटे. तो दिवस म्हणजे घरी तुम्हाला वार्षिक पत्र टाकण्याचा. परंतु यद्यपि आज तुला पत्र लिहित असता पूर्वीप्रमाणेच त्या सर्व प्रिय दृश्यांची आणि स्नेहमय मूर्तींची कृतज्ञ स्मृती जागृत होऊन मनाला आनंद होत आहे, तरी तो आनंद शरीराच्या वर असले पत्र लिहिताना पडणारा सुखद ताणही झेपण्याची शक्ती न उरल्याने पूर्णपणे उपभोगिता येत नाही. गेल्या मार्चमध्ये मी 119 पाऊंड भरलो. या वर्षी माझे वजन 98 पाऊंड झाले आहे. आमांशाचा विकार वेळीच वैद्यकीय उपचार आणि व्यवस्था न केली गेल्यामुळे विकोपाला गेला आहे. आता देह अस्थिपंजर झाला आहे. 8 वर्षे हे बंदिवासाचे ओझे मी सहन केले. अनेक आणि तुम्हास अज्ञात अशा आपत्तींनी मला खूप पछाडले आणि या भयाच्या, धाकाच्या, वक्रतेच्या, अपशब्दांच्या, अश्रूंच्या आणि उसाशांच्या दुष्ट आणि दुःखी वातावरणात उदात्त जीवनाचा कोंडमारा होतो की काय असे झाले. परंतु ईश्वराने त्यातही अढळ उभे राहण्याची शक्ती आजवर मला दिली आणि मी त्या परिस्थितीशी झुंजत राहू शकलो. परंतु आता देहाने सोसलेले घाव विकोपास जाऊ पाहत आहेत आणि दिवसेंदिवस तो खंगत चालला आहे. अलीकडे मात्र आरोग्य पर्यवेक्षक, मेडिकल सुप्रिटेंडंट अधिकारी माझ्या प्रकृतीकडे काहीसे लक्ष देऊ लागले आहेत आणि यद्यपि मला अजूनही कर्तव्य म्हणजे कारागारातील काम करावेच लागत आहे, तरी सध्यापुरते मला रुग्णालयात जेवण म्हणजे नीट शिजवलेला भात आणि दूध मिळू लागले आहे. मला जी शंका येते ती ही की ही सारखी वाढत चाललेली अशक्तता अंती अंदमानी कारागारातील त्या परिचित सहचार्याच्या त्या क्षयरोगाच्या हाती मला सोपवून देते की काय.
एकाच गोष्टीने ह्या शंकेचा निराश होणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे परिवर्तन, फेर पालट. अर्थातच कारागारीय परिभाषेतील पालट नव्हे, कारण त्या परिभाषेत परिवर्तन म्हणजे आहे त्याहून कष्टतर परिस्थिती असा अर्थ होतो, परंतु पालट म्हणजे सुखतर परिवर्तन. कोणत्या तरी हिंदुस्थानी बंदिशाळेत किंचित आरोग्यप्रद वायुमानाचे स्थानी धाडले जाणे, कारण हा एकसारखेपणा अगदी कंटाळवाणा होत आहे. तरीसुद्धा तू काही एकदम चिंतामग्न होऊ नकोस. ही परिस्थिती त्रासदायक आहे, परंतु निर्णायक नाही. कारण बंदिशाला म्हटली की तिची चिकाटी विलक्षण असते. ती आपल्या भक्ष्याचे लचके तोडते, पण मारीत नाही. व्यथा देते, पण वधित नाही. निस्सत्व करते, पण नष्ट करीत नाही. राख करते, पण राखून ठेवते. आणि जीवनाचा अत्यल्प संभव असतानाही 80 वर्षांपर्यंत रखडत पडणाऱ्या बंदींची उदाहरणे दुर्मिळ नाहीत. म्हणून शरीर कितीही अशक्त झाले असले तरी सहसा जीवासच काही अपाय होईल अशी भीती जर मध्यंतरी एखादे अनपेक्षित संकट उद्भवले नाही तर तुम्हास आजच पडायला नको आहे. आणि पुन्हा हे सर्व शरीरापुरतेच काय ते? कारण यद्यपि पेटलेल्या चितेशी बांधून टाकले असता बडेजावाने अग्नीची चेष्टा करण्याचा वाचिवीरतेचा प्रयत्न उपहासास्पद होणार आहे, तरी मी इतके सांगू शकतो की आत्मा अजूनही ह्या कंपित आणि विचलित देहास आपल्या हातात ठेवण्यास समर्थ आणि संमत आहे. ह्यातून कष्टतर आणि दीर्घकालीन कष्टास तोंड देण्यास सिद्ध आहे. आपल्या वरिष्ठ बंधूची प्रकृतीही मजपेक्षा जरी बरी आहे, तरी अर्धशिशीने त्याचेही वजन 106 पौंडावर आले आहे. अंदमानातील पत्राचा सर्वदूर प्रचार. ह्या माझ्या 1918च्या ऑगस्टमध्ये टाकलेल्या आणि सरकारी संमतीनेच धाडल्या गेलेल्या कारागृहीय पत्रातील काही उतार्यांवरून मी सर्व राजबंदीवान वर्गाच्या मुक्ततेविषयी कशा प्रकारे झटत होतो आणि माझे तत्कालीन भाव आणि परिस्थिती काय होती हे बरेच प्रदर्शित होणारे आहे. ह्या पत्राच्या शेकडो प्रती करून माझ्या कनिष्ठ बंधूंनी त्या वर्षी जमलेल्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधीत वाटल्या. त्याचे उतारे अमृत बझार पत्रिका, बंगाली आणि इतर इंग्लिश दैनिकांतून आणि अनेक देशी भाषेतील वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून प्रकाशित झाले. माझ्या प्रकृतीविषयी चिंताग्रस्त होऊन लोकात जोराची सहानुभूती उत्पन्न झाली आणि त्यामुळे राजबंदीवान वर्गाच्या कष्टांकडे सार्वजनिक लक्ष तीव्रपणे वेधिले गेले. माझ्या बंधूंनी मी या आणि इतर सरकारी आणि अंतस्थ पत्रातून आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे एकसारखी चळवळ सुरू ठेवली आणि लोकांच्या मनात गुप्तपणे वसत असलेली राजबंदीवान वर्गावरील भक्ती आणि प्रीती हळूहळू धीटपणे प्रकटपणे व्यक्त होण्यास शिकली. 2-4 मित्रांच्या आग्रहास बळी पडून मी जर संपात काम सोडले असते तर अशा संधीस हे पत्र सरकारीरित्या मला टाकण्यास सापडले नसते, अनुमतीच मिळाली नसती. परंतु या पत्रातील वस्तुस्थिती सरकारी अधिकाऱ्यांच्याच अनुमतीने माझ्या भावास कळवता आल्याने ती खरी असे मानण्यास आणि तिच्या आधारावर राजबंदीवानांच्या छळाविषयी तीव्र आलोचना करण्यास, निनावी किंवा अंतस्थ पत्रांच्या माहितीवर विसंबण्यास भिणाऱ्या पत्रांनाही आणि पुढाऱ्यांनाही शक्य झाले. कित्येक प्रमुख पुढाऱ्यांच्या डोळ्यातून ह्या पत्राची प्रत वाचताच टिपे गळली हे आम्हास नंतर कळले. अमृत बझार पत्रिकेत आउटरेजस ट्रीटमेंट ऑफ अ पॉलिटिकल प्रिझनर ह्या मथळ्याखाली या पत्रावर आलेला लेख
आम्हास कारागारात बघण्यासाठी आमच्या प्रच्छन्न स्नेहांनी गुप्तपणे धाडला होता. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.